पाहुणे मंडळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे कीर्तनासाठी जो माहोल तयार करायचा असतो त्याच्याकरता लागणारी सुंदर साऊंड सिस्टीम आणि सुंदर गायनाचारी वादनाचारी मंडळी सर्व भजनी मंडळी वांद्रे वस्तीवरील गावातील सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कीर्तन सेवेकरता आपण जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु श्री तुकोबार यांचा अभंग आहे। अभंगामध्ये महाराज सांगतात, आपल्याला काय सांगतात, अभंगाचा सरळ शब्दार्थ बघायला गेलं तर महाराज आपल्याला सावध करतात। काय करतात? सावध। महाराज म्हणतात, क्षणक्षणाहाची करावा विचार, करावया पार भवसिंधू। माणसांनो, आपण जन्माला आलो आहोत ना, तर काय करा? क्षणक्षणाला विचार करा। कशाचा विचार करा? करावया पार भवसिंधू। भवसिंधू नाम संसार करण्याचा विचार माणसानं क्षणक्षणाला करायचा। का बरं विचार करायचा? महाराज लगेच विचार करायला कशा करता सांगता हो। आताशी तर काय झाले म्हटले, महाराज आमचा कुठेतरी वेल मांडवाला गेलाय, अजून मांडव खाली पडायचा आहे आणि मांडव खाली पडल्याच्या नंतर म्हातारपणाला आम्ही काय करू? विचार करू। हे आमचं वय विचार करण्याचं नाही। महाराज म्हटले, बाबा म्हातारपणाला विचार करू हेही खरं असलं तरी तुमच्याकडे एखादं कार्ड आहे का? म्हातारे होता आलंच म्हणून आहे का कोणाकडे कार्ड? आपल्याकडे डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, सगळे कार्ड आहेत। आता मतदान कार्ड, आधार कार्ड, त्याच्यानंतर आता एक आले आयुष्यमान कार्ड, प्रत्येक कार्ड आले बघा। आता ते याच्यात जागा शिल्लक राहिली नाही एवढे कार्ड झाले, पण अजून एखादं कार्ड असं आहे का की त्यानं मला दाखवायचं की महाराज हे कार्ड माझ्याकडे आहे, मी म्हातारा होणार आहे? आहे का कोणाकडे कार्ड? महाराज म्हटले, बाबा अरे अजिबात भरोसा नाही, म्हणून काय करा? क्षणक्षणाला विचार करा। त्याचं कारण सांगितलं, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काल सावधान। का बाबा? तो आयुष्य खाण्याकरता बसलेला काळ आहे, त्याच्या पुढे कुणाचं काही चालत नाही। महाराज, त्याच्या पुढे जर कुणाचं काही चालत नाही, आम्हाला आयुष्याचीही पर्वा नाही, मग काय करायला पाहिजे? महाराज म्हटले, तुम्ही ताबडतोब क्षणाक्षणाला विचार करून संतांची संगती धरायची। संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी। संतांच्या संगतीला यायचं आणि परमार्थ हा तातडीनं करण्याची गरज आहे। कशा करता? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। महाराज, हा संसार रूपी नौका आहे। ही संसार रूपी नौका तरुण जाण्याकरता प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो, पण संसार रूपी नौका तरताना एवढी सोपी नाही। हा संसार एवढा सोपा आहे का? अजिबात नाही। महाराज म्हटले, संसार रूपी नौका तरत असताना तुका म्हणे यह लोकीचा व्यवहारे। काय सांगितलं महाराजांनी? तुका म्हणे यह लोकीचा व्यवहारे, नये डोळे धुरे